नमस्कार, मी शारदा स्वर्गीय शांताराम गोयल या शाळेतली विद्यार्थिनी आहे. आम्ही समृद्ध भारत हा विषय मांडला आहे. भिवंडी तालुक्यातील वाहतूक समस्या ही प्रमुख समस्या मानली जाते. भिवंडी तालुका हे प्रमुख गोदाम क्षेत्र व लॉजिस्टिक केंद्र आहे. ट्रक, कंटेनर्स यासारख्या अवजड वाहनांची येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होते. भिवंडी तालुक्यातील हे प्रमुख महामार्ग आहेत. नाशिक महामार्ग, कल्याण, अंजूरफाटा यासारख्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी प्रदूषण निर्माण होते. शाळेच्या नियोजन गेल्या पुस्तक दाखवल्याप्रमाणे रात्री 10 ते 6 वाहतूक कमी असते. शालेय व कार्यालयीन विद्यार्थी किंवा ऑफिसमध्ये जाणारे व्यक्ती कमी असतात. त्यामुळे येथे औद्योगिक वाहतूक असावी. सकाळी 6 ते 11 बंद. शालेय व कार्यालयीन दाखवल्याप्रमाणे चित्रात सकाळी 6 ते 11 शालेय व कार्यालयीन वेळ तसेच ऑफिसात जाणारे व्यक्ती असतात. त्यामुळे ते वाहतूक कमी किंवा बंद करावी. संध्याकाळी 4 ते 10 मर्यादित वाहतूक औद्योगिक वाहतूक ही कमी प्रमाणात असावी. सकाळी 11 ते 4 बंद ही शिखर वेळ असावी. या साऱ्याचे परिणाम म्हणजे नागरिकांना सुरक्षित प्रवास, औद्योगिक वाहतूक कमी होईल तसेच प्रदूषण कमी होईल. पर्यटन वाढल्यामुळे स्थानिक व्यवसाय वाढतील. स्थानिक व्यवसाय वाढल्यामुळे लोकांना रोजगार निर्माण होतील. रोजगार निर्माण झाल्यामुळे देशाला आर्थिक हातभार लागेल इत्यादी या सर्वचे परिणाम आहेत. भिवंडी तालुक्यातील वाहतूक समस्या कमी करायच्या असतील तर आपण सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.